की आमच्या काही कंडिशन्स पण होते, जसे मी लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला क्लिअर केले, ज्याने केलं होतं की इट्स काइंड ऑफ अ ड्रीम फीड, की जिथे बेबीज वगैरे जे पण काही रूल्स रेग्युलेशन्स होते त्याला घेऊन मी खूप जास्त स्ट्रिक्ट होते. आणि माझी मम्मीकडून थोडंसं कधी फार थोडं तरी व्हायचं. आय डोंट नो, माझ्यामध्ये ते हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल आणि सुमितमध्ये मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा. आजची सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत की जिथे मी फायनली सासरी निघाली आहे आफ्टर सो मच ऑफ स्टे. येस, कारण की इथे राहताना, कारण की आमचे काही कंडिशन्स पण होते, जसे मी लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला क्लिअर केले. ज्यांनी कोणी माझा ब्लॉग बघितला नसेल सो प्लीज तुम्ही जाऊन ते ब्लॉग्स बघा आणि आधीचे पण बघा, सो दॅट इट इज इझियर फॉर यू की तुम्ही कनेक्ट करू शकाल या सिरीजला. सो येस, आमच्या बाबतीमध्ये माझा बेबी प्रीटम होता, सो आम्हाला खूप जास्त काळजी घेणं गरजेची होती आणि ते सगळं मस्तही होतं. सो म्हणूनच ह्या गोष्टी मी शेअर करते तुमच्यासोबत. येस, अँड तिथे असताना बाळाचं रुटीन असं होतं की ती जवळजवळ 11:30ला झोपत होती रात्रीची आणि मग सकाळी ती उठायची अराउंड 9:30 अराउंड. थोडी खेळायची एक हाफ एन आवर, कधी 1 आवर, कधी 1.5 आवर, आणि मग ती ब्रेस्टफीड करून मेडिसिन्स घेऊन मग ती पुन्हा झोपू जायची. मग पुन्हा आय थिंक 1-1:30 वाजता उठत होती ती आणि मग ती दुपारची जागी असायची 3 to 5 or 6 असं. मग नंतर पुन्हा ब्रेस्टफीड करून ती झोपून जायची. मग मी तिला फॉर्म्युला मिल्क फक्त संध्याकाळचंच द्यायचे, कारण की आम्हाला सरांनी सजेस्ट केलं होतं की इट्स काइंड ऑफ अ ड्रीम फीड, की जिथे बेबीज थोडंसं पोट भरून दूध पिलं तर मग ते इंटरप्टेड स्लीप्स नाही होणार, म्हणजे एव्हरी 1 आवर नाही उठणार म्हणून, आणि त्यांची झोप होणं पण गरजेची आहे. बट शी यूज टू स्लीप, म्हणजे एक 4 hours लॉंग ती झोपायची, पण ती मध्ये पण उठायची अँड दॅट इज ओके, की तेवढ्या बाळाने उठलं पण पाहिजे. सो येस, असं करत तिचं रुटीन तिथे सेट झालं होतं, कारण की आम्ही जवळजवळ तिथे 4 to 5 months होतो. तिथेही म्हणजे खूप आम्ही तंतोतंत तिचं स्टरलायझेशन, तिची काळजी खूप जास्त पाळली होती, कारण की जेव्हा सरांनी आम्हाला अलाव केलं की नाव शी कॅन गो आउटसाईड, तेव्हा आम्ही जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर तिला बाहेर न्यायला सुरू केलं, म्हणजे की लिव्हिंग रूममध्ये, हॉलमध्ये, आणि मग थोडं घराबाहेर, मग थोडंसं खाली वगैरे जाणं. बट आम्ही मोस्टली बाहेर बिल्डिंग खाली किंवा असं बाहेर याचं आम्ही अवॉइडच केलं होतं. फक्त आमचा घराच्या बाहेर जो पॅसेज होता आम्ही तिथेच नेत होतो. पण आता मला कुठेतरी रिअलाइज होतं की जेव्हा मी तिथे होते तेव्हा ड्यू टू फॉर स्टरलायझेशन वगैरे जे पण काही रूल्स रेग्युलेशन्स होते त्याला घेऊन मी खूप जास्त स्ट्रिक्ट होते. आणि माझी मम्मीकडून थोडंसं कधी फार थोडं तरी व्हायचं. आय डोंट नो, माझ्यामध्ये ते इनबिल्ट होतं की मी काम केलं आहे आधी, किंवा मी थोडं मला नॉलेज होतं. मला असं होतं की माझ्या बाळाबद्दल मला एक्स्ट्रा काळजी घ्यायची होती, खूप तंतोतंत पाळायचं होतं सगळं. पण मम्मीकडून कधी काहीतरी 19-20 होऊन जायचं, सो दॅट इज व्हेरी ऑब्विस. पण त्या मुमेंटला मला असं व्हायचं की नाही, मला परफेक्ट हवं आहे. सो नाव अँड इवन दॅट टाइम ऑल्सो आय फेल्ट व्हेरी सॉरी. आणि म्हणून मग मला ते नंतर रिअलाइज झालं जेव्हा माझं तिथून निघण्याची वेळ आली तेव्हा. सो मी तेव्हाही तिला सॉरी म्हटलं, मी आजही सॉरी म्हणते, बिकॉज समटाईम्स आय रिअली फील बॅड की मी खूप जास्त स्ट्रिक्ट होते माझं बेबी रिलेटेड. आणि माझं अजूनही तसंच आहे, असं नाही आहे की फक्त माझं आय फील सॉरी यासाठी की ती करत होती आणि तरी मी थोडंफार ॲडजस्ट करू शकत होते, मी केलं पण आहे. बट स्टील आय फील की मी कदाचित समहाव झाली असेल, तर आय रिअली सॉरी. आपलं न कळत होतं ना कधीतरी त्या रिलेटेड. सो येस, देन फायनली आमच्या बाजूचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम पण संपलं. सो जे काही मशीन्सचे आवाज होते तेही संपले फायनली. अँड देन वी डिसाइडेड टू कम हिअर. सो येस, मग आम्ही इकडे आलो. इकडे पण खूप सारी तयारी केली होती सुमितने, आई पप्पांनी, कारण की तेही फार वाट बघत होते. पण ड्यू टू सम रिझन्स आमचा स्टे तिकडे थोडा जास्त वाढला. तो दिवस खरंच खूप इमोशनल आणि खरंच खूप मी नाही एक्सप्लेन करू शकत की किती जड होता तो दिवस. बट तुम्ही रिलेट करू शकता, जे कोणी बाळंतपणानंतर माहेराहून सासरी येतात तेव्हा कसं फील होतं. बट येस, समहाव आपल्याला रिस्टार्ट करावं लागतं इकडे सासरी येऊन.
सो येस, आमचंही तसं काहीसं होतं. सो येस, आम्ही आलो. मी त्याचेही व्हिडिओज पोस्ट करेन. बाळाचे तिथे असताना रक्षाबंधन आम्ही केलं. होतं तिचे कानही टोचले होते आम्ही. त्याचे सगळ्याचे मी तुम्हाला व्हिडिओज पोस्ट करेन. कान टोचण्याबद्दल असं होतं की आमचं थोडंसं नाही चालू होतं, कारण की आपल्यामध्ये असं म्हणतात की 45 डेज नंतर बेबीजचे कान टोचले पाहिजे. पण मी सुमित आम्ही त्या मताशी सहमत नव्हतो. इवन सचिन सर ऑल्सो पीडियाट्रिशियन आमचे. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की थोडं अजून टाइम होऊ द्या, अजून तिला मोठं होऊ द्या. मग जेव्हा ती आय थिंक शी वॉज अबाउट टू कम्प्लीट 6 months इकडे येण्याच्या आधी मग मम्मी पप्पांच्या इकडे आम्ही तिचे कान टोचले. सो येस, त्याचाही व्हिडिओ आहे, मी तोही पोस्ट करेन. सोयराची तिकडे फर्स्ट राखी सुद्धा झाली. सो तेही आम्ही तिथे सेलिब्रेट केलं. सो दोन्ही आज्यांनी खूप हौशीने तिच्यासाठी राखीच घेतले होते. मी तेही तुम्हाला फोटोज व्हिडिओज काही असेल तर मी डेफिनेटली पोस्ट करेन. अँड येस, वन्स अगेन खरंच खूप थँक्यू जे पण कमेंट्समध्ये आम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत, मला, सुमितला, माझ्या बाळाला. खरंच खूप खूप थँक्यू. असं बरं वाटतं की ज्यांना म्हणजे आपण पर्सनली कोणाला भेटलो नाही आहोत किंवा आपल्यासाठी तरी इतकं छान प्रे करताय. सो मनापासून थँक्यू. असेच तुम्ही कमेंट्स करत राहा. तुम्हाला काय चांगलं वाटतंय, तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल तर हे तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये पण सांगा. जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवरती तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि कमेंट देखील करा. आपण असंच कंटिन्यू करणार आहोत. एक मला थोडंसं डिस्कस करायचं आहे अजून पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल. सो मला तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल डिटेल्स जाणून घ्यायला आवडतील का या टॉपिकबद्दल. सो नक्की सांगा. थँक्यू.